हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत क्रियाविशेषण अव्यय. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, वाक्यातील क्रिया केव्हा घडली, कोठे घडली, किती वेळा घडली, कशी घडली यावरून क्रियाविशेषण अव्ययाचे 4 मुख्य प्रकार असे पडत असतात. वाक्यातील क्रिया म्हणजे ज्याच्यावरनं आपल्याला समजतं की कोणती ॲक्शन झालेली आहे किंवा कशी झाली आहे, कधी झाली आहे. तर त्या ॲक्शन वर्डबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ज्याच्यावरून आपल्याला मिळते ते क्रियाविशेषण. तर क्रियाविशेषण अव्ययाचे 4 प्रमुख प्रकार पडतात ते बघूयात. पहिला आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय, की वाक्यातील क्रिया केव्हा घडली आहे हे दाखवणाऱ्या शब्दांना कालवाचक क्रियाविशेषण असं म्हणतात. क्रियापदाला केव्हा कधी असा प्रश्न विचारल्यावर जे उत्तर मिळते ते कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असते. फॉर एक्झाम्पल, की परीक्षा कधी आहे किंवा तू गावाला केव्हा जाणार आहेस. तर अशा प्रकारे ज्या वेळेला आपण प्रश्न विचारतो त्याच्यावरनं आपल्याला काय उत्तर मिळतं की कुठला तरी काळ, म्हणजे आज असेल, उद्या असेल, परवा असेल. तर आपल्याला काय लक्षात येतो? काळच लक्षात येतं ना, की काल आईने पावभाजी केली होती. त्याच्यावरनं आपल्या काय लक्षात येईल की कुठल्या दिवशी पावभाजी करण्याची क्रिया झाली होती. ठीक आहे. आता हे सेंटेन्स बघा. पूर्वी शिक्षक पगडी घालत असे. उद्या मी गावाला जाईल. नित्य हसत राहावे. नित्य पूजापाठ करावी. सध्या मी वैद्यकीय शिक्षण घेत आहे. किंवा आत्ता मी 8वीमध्ये आहे किंवा 7वीमध्ये आहे. तर याच्यावरनं आपल्याला काय समजतंय? आत्ता, पूर्वी, उद्या याच्यावरनं आपल्याला काय लक्षात येतोय की नाही? तर हे सगळे कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे उदाहरण आहेत. दुसरं आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. स्थल म्हणजे जागा. पहिले आपण काय पाहिलं होतं की आज उद्याचा काळ बघितलेला होता. आता आपण बघतोय जागा. वाक्यातील ज्या क्रियाविशेषणाद्वारे क्रियेच्या स्थळ किंवा ठिकाणाचा बोध होतो अशा अव्ययास स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. क्रियापदाला कोठे असा प्रश्न विचारल्यावर जे उत्तर मिळते ते स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असं असते. जसं सभोवार जंगल होते. कुठे होतं जंगल? सभोवार. या ठिकाणी आपल्याला काळ समजतोय का की आज जंगल होतं आणि उद्या नव्हतं वगैरे असं काही आहे का? तर नाही. सभोवार म्हणजे आपण जिथे आहे ते आपण जंगलातच उभं आहे. आपल्या आजूबाजूला सगळीकडे जंगल आहे. जागा समजतीये. सर्वत्र अत्तराचा सुगंध दरवळत आहे. सर्वत्र या शब्दावरनं काय समजतंय आपल्याला? सगळीकडे. मग रूम असेल किंवा घरामध्ये असेल, जी कुठली जागा असेल त्या ठिकाणी. जंगलाच्या पलीकडे गाव आहे. तर पलीकडे या शब्दावरनं काय आपल्याला स्पेसिफिक जागा समजतीये का? वेळ समजतीये का? मी पलीकडे भेटेल. तर पलीकडे म्हटल्यावर काय आपल्याला एक स्पेसिफिक जागा दिसतीये की आपण ज्या ठिकाणी उभं आहे त्याच्या अपोजिट साईडला. अलीकडे म्हटलं तर अलीकडच्या बाजूला. किंवा समीर झाडाच्या मागे लपला आहे. मागे म्हटल्यावर आपण मागेच बघणार ना, की झाडाच्या मागे म्हटल्यावर आपण झाडाच्या वर बघू. वर, खाली, मागे, पुढे, अलीकडे, पलीकडे या सगळ्या शब्दांवरनं आपल्याला काय समजतं? स्थळ, एखादी जागा समजत असते. मग ते काय झालं? स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. ठीक आहे. पुढचं आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. रीती म्हणजे काय? पद्धत, मेथड. किंवा अजून काय सांगता येईल त्याला समानार्थी शब्द तुम्हाला, की स्टाईल इंग्लिशमध्ये.
वाक्यातील क्रिया कशी घडते किंवा तिची रीत दाखवण्याची जे शब्द वापरतात त्यांना रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. काही उदाहरणं बघूयात. क्रियापदाला कशी असा प्रश्न विचारल्यावर जे उत्तर मिळते ते रीतिवाचक क्रियाविशेषण असते. उदाहरणार्थ, ससा टुनटुन उड्या मारत दिसेनासा झाला. टुनटुनवरनं आपल्याला काहीतरी लक्षात येतं की नाही की ससा कशा पद्धतीने उडी मारत असेल. किंवा साप सरसर सरपटत गेला. सरसर या शब्दावरनं काय समजते आपल्याला? त्याची स्टाईल. किंवा ती मुलगी धपकन पडली. धपकनवरनं आपल्याला काय समजतं? काहीतरी रीत, काहीतरी चाल समजते. म्हणजे अचानक पडली आहे हे आपल्या लक्षात येतं. सरसर कामे करून आई घराबाहेर पडली. रामा भरभर नारळाच्या झाडावर चढला. तर झरझर, भरभर, पटकन याच्यावरनं एक विशिष्ट प्रकारची ॲक्शन आपल्या लक्षात येते. जसं कासव हळूहळू चालत होता. किंवा ती नटी नाचत मुरडत ठुमकत स्टेजवर आली. त्याच्यावरनं पण आपल्याला काय समजतं? काहीतरी ॲक्शन. ओके. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. हे पण एकदम सोपं आहे. 4th आहे. वाक्यातील ज्या क्रियाविशेषणामुळे क्रिया किती वेळा घडली किंवा क्रियेच्या परिमाणाचा बोध होत असेल तर त्या अव्ययास परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण असं म्हणतात. डेफिनेशनची भाषा थोडीशी अवघड असली तरी ज्याच्यावरनं साधारण आपल्याला माप लक्षात येतं की नाही, जसं मूठभर, ओंजळभर, खंडीभर, तर त्याला म्हणायचं परिमाणवाचक. किंवा संख्या तर समजते तुम्हाला, नंबर्स. एक्झाम्पल बघूयात. क्रियापदाला किती असा प्रश्न विचारल्यावर जे उत्तर मिळते ते परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय असतं. रामरावांनी 2दा पैसे मोजले. किती वेळा? 2 वेळा. नंबर आलाय बघा. टोपलीत भरपूर फुले होती. आता भरपूरवरनं आपल्याला अंदाज येतो ना की खूप सारे फुलं असणार. भरपूर फुलं म्हटल्यावर टोपलीत एक फुल असेल का? तर नाही. भरपूरवरनं आपल्यासमोर अंदाज येतो की सफिशियंट क्वांटिटी होती. अनेकदा सांगूनही आनंदला काही समजले नाही. अनेकदा म्हणजे काय? आपल्याला नंबर समजला एकापेक्षा जास्त वेळा. या महिन्यात अत्यंत कमी पाऊस पडला आहे. पण आपल्या इथे असं झालं आहे का? नाही. या महिन्यात भरपूर किंवा 10 वेळा 15 वेळा पाऊस पडला आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. की ज्याच्यावरनं आपल्याला काहीतरी स्पेसिफिक नंबर लक्षात येतोय. ज्याच्यावरनं संख्या किंवा प्रमाण लक्षात येईल ते संख्यावाचक किंवा परिमाणवाचक असणारे. मग मी पोटभर जेवलो किंवा मी मूठभर धान्य गरिबांना दिलं, ह्या सगळ्या गोष्टींवरनं आपल्याला काउंटिंग समजतंय. ओके. आता पुढे बघूयात. आता हे बघा, त्याचे 4 मुख्य भाग केलेत. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. आता दररोज या शब्दावरनं आपल्याला काय समजतं? हे काळ समजतो ना, रोज रोज किंवा काल परवा त्याच्यासारखं. त्याच्यावरनं आपल्याला हे समजतंय का? स्थळ समजतंय का? दररोज म्हटल्यावर काही जागा येते का डोळ्यासमोर? किंवा काही रीत समजते का दररोज म्हटल्यावर? नाही. किंवा काही नंबर्स आहेत का? तर नाही. तर त्याच्यावरनं आपल्याला काय समजतंय? तर दररोजवरनं आपल्याला समजतं आहे कालवाचक क्रियाविशेषण. ठीक आहे. त्यानंतर तिथे म्हटल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं? जागा आहे. सावकाश म्हटल्यावर काय? रीत लक्षात येते. सावकाश, भरभर, ठुमकत, नाचत, उड्या मारत, या सगळे जर काय झाले? रीत. त्यानंतर जरा, थोडंसं, भरपूर,
पोटभर, या सगळ्या ओंजळभर हे सगळं काय झालं आहे, परिमाणवाचक किंवा संख्यावाचक किंवा नंबर्स पण असू शकतात त्याच्यामध्ये. 1, 2, 100, शतक, त्यानंतर हजार, दशहजार, काही पण. ठीक आहे. किंवा आकाशात अनगिनत तारे होते. अनगिनत म्हटल्यावर सुद्धा आपल्या डोळ्यासमोर काहीतरी नंबर्स येतात की आपण जे काउंट करू शकत नाही असे, काउंटेबल, अनकाउंटेबल. ठीक आहे. क्षणोक्षणी या शब्दावरनं आपल्याला काय समजतं आहे, तर काल समजतो. काळवाचक क्रियाविशेषण. तर अशा पद्धतीने तुम्ही एक टेबल ड्रॉ करा आणि त्याच्यात आधीचे सुद्धा जे एक्झाम्पल पाहिलेत ना आपण, ते लिहून ठेवा आणि नीट नुसतं कॉपी करू नका. तर आधी समजवून घ्या की का बरं कालवाचक आहे, स्थलवाचक आहे, रीतिवाचक आहे किंवा परिमाण किंवा संख्यावाचक आहे. ठीक आहे.